अर्थातच पलसबे गावाचा गोड आवाज मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती आमचे आदरणीय दीपक पाटील सर. फिरोज या लवकर, मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. फिरोज फिरोज यायचंय. फिरोज फिरोज या. खरं तर फिरोज के लिए जोरदार तालियां हो जाए भाई. 3 मैन ऑफ द मैच 3 मैच में. तर धर्मा काका, खरं तर आज शरद यांचे वडील आज आपल्या मुलासाठी मात्र ते तर शेवटच्या दिवशी दाखल झालेत. त्यांचे शुभ असते आपण फिरोजला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. या जोरदार तालियां फिरोज के लिए. फिरोज उसको पहले ले तो. सुंदर असं मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र पुरस्कृत मात्र केली जाते. 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच. मॅडन ओव्हर 34 रन. वाह रे वाह फिरोज. या काका तुम्हाला विनंती करतो. फिरोज आइए. ये क्या है, दोनों को लाया यानी डेडिकेट करना है. यस देखिए बड़ा दिल किया है, डेडिकेट किया है सादिक को. इंपॉर्टेंट मैच, सामने बड़ी टीम और ये जो आपकी पारी है मेरे ख्याल से जीवन की बेहतरीन पारी है. 3 मैन ऑफ द मैच. क्या चल रहा था में, मैडन और डाला, उसके बाद में अच्छी बल्लेबाजी. हेलो हॅलो. फिरोज और सादिक, जो सवाल आपको पूछा था तो क्या कहेंगे? बोल. अस्सलाम वालेकुम. एक्चुअली ये क्या है ना, ये वाला मैच मैं नहीं जीताया, मेरी पूरी टीम जीता है. पूरी टीम साथ दी और ऑलवेज सब तीनों बार सब टीम वाले साथ दे रहे तब जाके जीते. और ज़्यादा मेरे से ज़्यादा ये वाला मैन ऑफ द मैच मेरे भाई का है. तो ये ले इंशाल्लाह. चलो शर्मा रहे, चलते हैं फिर से एक बार. ग्राउंड क्लियर कीजिए. ग्राउंड सभी खिलाड़ी मैदान के बाहर आइए. जैसी मॅच को सुरुवात होगी, जसं मात्र मॅचला सुरुवात होणार आहे. पलसबे गावातला एक गोड आवाज रायगड समालोचक असोसिएशनचे आपण जर विचार केला तर सचिव म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं आदरणीय दीपक पाटील सर. हेलो चेक. चलो फिरोज 11 आपला 12th मॅन पाठवा. फिरोज 11 टीम आपका 12th मैन भेजिए प्लीज.
पहिलाच बॉल सुंदर असा कबर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय तर सरळ वाईड इशलॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता खणखणीत अशी सुरुवात झाली चौकारानं. सध्याच्या घडीला आपण सामना पाहतोय फिरोज 11 आणि त्रिमूर्ती 11 या दोन संघादरम्यान. जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतले. पहिलं षटक आपण पाहतोय. थोडस गती कमी केली होती यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला बॉलर हेमंतचा. चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. इमो आणि हुसेन अशी जोडी. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटच्या बाजूने बॉल निघाला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र 2 धाबा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. इकडे मात्र थोडासा चान्स जरूर होती. रनआउटची शक्यता परंतु ती मावळले. या 2 धाबा मिळतील. चला डॉल्फिन टीम आपण रेडी राहा. सेमीफायनल साठी डॉल्फिन टीम आपण सज्ज राहायचं. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या संपूर्ण विभागामधील एक नामवंत स्पर्धा म्हणून दरवर्षी या स्पर्धेचं एक नेत्र दीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मुंबई विभागामधील एक नेत्र दीपक आयोजन नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनेक रायगडचे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा दिसतात आपल्याला. फक्त टच केला. इकडे मात्र दिशा दिले. शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय. बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं नजाकत भरा स्ट्रोक बॉल सीमा पार चौकार. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र स्कूप केलाय. फाईन लेगला बीट केलाय. बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा चौकार. हुसेनच्या बॅटमधून निघणारे हे 2 चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या तब्बल 15 धाबा. 15 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम फिरोज 11 टीम. फिरोज 11 आणि त्रिमूर्ती 11 दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. यानंतर डॉल्फिन टीम आपण रेडी राहायचं आहे. आपला स्क्वॉड रेडी करा प्लीज. यानंतर मात्र सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमधील. वॉर्ड वाईज ग्रुप आहे. मुंबईमध्ये बरेचसे संघ आहेत आणि वॉर्ड वाईज असे अनेक संघ. काही खेळाडू आपण अनेक वेळेला मुंबईच्या ओपन संघामधून जो आयकॉन खेळताना अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असो. या सगळ्या खेळाडूंना नुकताच आपण पाहिलं बिलाल शेखला. त्यामुळे असे अनेक खरं तर खेळाडू घडवलेत आजपर्यंत मुंबई टेनिस क्रिकेटनं आणि याच खेळाडूंनी अनेक वेळेला टेनिस क्रिकेटवर अधिराज्य सुद्धा गाजवलंय. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. दुसरं षटक घेऊन तुषार येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा आल्यात. बॅकफुटला गेला. कट केला. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकार. जावा. तिसरा चौकार. दुसरा चौकार इमोच्या बॅटमधून बॅकफुट वरून हलक्या हाताने वळवलंय बॉलला मिड विकेट कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल.
20 ऑन बोर्ड 20 धाबा. चांगली भागीदारी सलामीवीरांमध्ये इमो आणि हुसेन. दोनही फलंदाज आपण पाहिले तर 2-2 चौकारांच्या मदतीनं खेळतात सध्याच्या घडीला. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये एक चांगला स्कोर उभा राहील सध्याच्या घडीला असं वातावरण दिसतंय. अगदी खाडीजवळचं मैदान आणि त्यामुळे गार वारे रात्रभर खरं तर बोचरी थंडी या मैदानानं नेहमीच अनुभवले. खरं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही या स्पर्धेची वैशिष्ट्य आहेत. हो थोडासा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगला चेंडू पडलाय. तो गोलंदाज तुषार यांचा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि मैदानावरचं दृश्य त्याचबरोबर मैदानाबाहेरचं सुद्धा दृश्य खरं तर सगळ्यांनाच आकर्षित करणारं असतं. या स्पर्धेमध्ये एन्जॉय क्रिकेट विथ एन्जॉय ही स्पर्धा ओळखली जाते. तुषार पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर चौकार पडला होता परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत असताना फ्लाइट डिलिव्हरी होती. ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. टायमिंग जुळलं नव्हतं. इकडे मात्र एक धाव आले. बाईचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 21 या आकड्यावर 21. या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या पुढाकारानं मात्र ही स्पर्धा दरवर्षी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते आणि अनेक संघ खेळतात. प्रत्येक विभागामधले संघ, मुंबई विभागामधले, नवी मुंबई मधले संघ खेळताना दिसतात. रायगड जिल्ह्यातले संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. हो बॅकफुटवरून कट केलाय. स्कोअर कट केला होता परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला त्यामुळे सिंगल कदाचित मिळू शकेल. ओव्हरथ्रो आहे या ठिकाणी आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला फलंदाजांकडून आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर 23. फुल टॉस आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. बॉल चाललाय तो वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या दिशेला. चेंडू सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. टोटल 2 ओव्हर्स मध्ये 29 धावा. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत आणि जमेची बाब आहे. इमो आणि हुसेन चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत होत असताना स्कोर 29 आहे आणि मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करेल हा संघ. हो यावेळेस थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. स्लाइस झालं होतं बॅट आउटसाइड एज घेऊन शॉट थर्डमॅन कडे बॉल गेला होता. सिंगल आले त्या ठिकाणी. एक धाव. चांगला ताळमेळ आहे इमो आणि हुसेन मध्ये आणि त्याचमुळे एक चांगली भागीदारी सध्याच्या घडीला रचली गेले. त्यामुळं काही झालं तरी इकडे त्रिमूर्ती 11 ला कमबॅक करावा लागेल आणि त्यासाठी गरज आहे ब्रेक थ्रूची आणि ती पहिली विकेट मात्र लवकर घ्यावी लागेल. भागीदारी तोडावी लागेल तरच त्रिमूर्ती 11 ला मात्र या स्पर्धेमध्ये पुढे जाता येण्यासारखं आहे. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. गोलंदाज धावलाय बराच परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. थोडा वेल शॉट राहिला. एक धाव पूर्ण झाले परंतु इकडे संधी तर निर्माण केली होती गोलंदाजा यांना आणि हे फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आपल्या गोलंदाजीवर संधी निर्माण करतात तेव्हा आपोआपच खरं प्रेशर येत असतं फलंदाजांवर आणि तेच प्रेशर मात्र बिल्डअप करायचं असतं. तुम्ही जेव्हा डॉट बॉल टाकाल, निर्धाव चेंडू टाकाल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवाल फलंदाजांना तेव्हाच फलंदाज चुकी करण्यास सज्ज असतात.
स्विच हिटचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये ते लेजंड गणेश भाविस्कर सर, हेमंत कोळी सर आणि त्याचप्रमाणे आज दीपकजी बोराडे, 3 दिग्गज पंच आहेत. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, ऑन ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑनच्या वरतून केसला एक धमाकेदार फटका, बॉल सीमा पार, हुसेनच्या बॅटमधून षटकार. जम्प करेल, स्कोर जाऊन पोहोचला तो 38 वर 38. अयानला आसमान दाखवले हुसेननं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, डीप पॉइंटला आतमध्ये बोलवलंय. त्यानंतर स्क्वेअर लेगला 1, म्हणजेच काय आता ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि थोडासा काऊ कॉर्नर रिजनला उभा केलाय. ओ स्विच हिट केलाय, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक आहे, एक नेत्र दीपक फटका, बॉलला पाठवले ते सरळ तडमांच्या वरतून 6 धावांकरता आणखीन एक षटकार. दोन षटकार मात्र आलेत हुसेनच्या बॅटमधून आणि हुसेन आता मात्र आक्रमक झालाय. सध्याच्या घडीला डेंजरस बॅटिंग करत असताना हुसेन ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा शफल झाला होता. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. चांगली धावसंख्या उभारली गेले. तिसरं षटक सुरू आहे अयानचं. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल, थोडा खाली सुद्धा राहिला. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फिरोज 11 45 45 धावा. रियालचा पहिलाच बॉल आणि तोही पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. जाईल 4 धावांकरता चौकार. सारा मार्केट हलवला दीपक महेश्वरी दादानी, सारा मार्केट हलवला दीपक महेश्वरी दादानी. 49 49 धावा धाव फलकावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. रियालचा हा बॉल लेग ग्लान्स केलाय. बॉल शॉर्ट फाइंडिंगला बीट करत चाललाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगानं धावलाय फाईन लेग पर्यंत आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. अर्धशतक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ते फिरोज 11चा 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुपर बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी मात्र केलेली ही पार्टनरशिप आहे. अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद करता आलेला नाहीये. तो त्रिमूर्ती 11ला
अडबा पॅटन ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये, परंतु ब्रेक थ्रू दिला अखेरीस. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागेल फिरोज 11 टीमला. हुसेन मैदानाच्या बाहेर जाईल. 28 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं सलामीला जात असताना. सुपर बॅटिंग हुसेन. इकडे मात्र निघालाय बॉल. शॉट थर्डमॅनला बीट करत आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल थर्डमॅन बॉर्डर लाईनला स्पर्श करत चाललाय. 4 धाबांकरता चौकार. चौकारांना टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 55 या आकड्यावर. चांगली टोटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिरोज 11 आणि त्रिमूर्ती 11 या दोन्ही संघाच्या दरम्यान. ओव्हर द विकेट ना हा चेंडू ड्राईव्ह केलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. साइड स्क्रीन वर जाऊन चेंडू पडलाय. 6 धावांकरता षटकार. इम्रानच्या बॅट मधून आल्या 10 धावा निघाल्यात. पहिल्यांदा चौकार आणि तदनंतर मात्र षटकार. त्यामुळे एक मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागेल त्रिमूर्ती 11ला. तगडा स्कोर पाहायला मिळतोय आतापर्यंत. फिरोज 11 61 धावा धाव फलकावर. रियाल पुन्हा एकदा महागडं षटक आहे. आतापर्यंत पहिला पडतो 2 चौकार 1 षटकार. 16 धावा खर्च केले त्या शेवटच्या षटकामध्ये. सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह आहे. पॉइंट बॉटल लाईनच्या दिशेनं वाडे शॉट. तंत्रशुद्ध फटका. टेक्निकल दृष्ट्या आपण सक्षम म्हणतो ना तसाच फटका मात्र पाहायला मिळाला. आणि चौकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 65 या आकड्यावर. 65 ऑन बोर्ड. जबरदस्त टोटल पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फिरोज 11 आणि 66 धावांचं लक्ष मात्र उभं करण्यात आलंय ते त्रिमूर्ती 11 संघासमोर. चला गॅलेक्सी टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या. चला बाय उडवली जाणार आहे. गॅलेक्सी टीम आपल्या टीमचं कॅप्टन आपण या. गैलेक्सी के कैप्टन सादिक, आइए यहाँ पर. अब लॉर्ड्स की प्रक्रिया हमें फिर से एक बार दोहराना है. तो गैलेक्सी के कैप्टन आइए. अब देखिए मेरे दर्शक दीर्घा, प्लीज़ आपको मैं विनंती करता हूँ, आपको अगर मैच का ये आनंद लेना है तो ग्राउंड देखिए वहाँ पर सीमा रेसा है, उसके पार ही आप खड़िए, मैदान के अंदर ना आइए. चला इकडे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ड्रॉ करणार आहोत आपण आता. फिरोज 11, त्रिमूर्ती 11 आणि गॅलेक्सी याच्यामध्ये. त्यामुळे 2 बॅच मधील विजेता संघांपैकी एकाला बाय मिळणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मॅच चालू आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टनला आम्ही बोलवतोय.
चला गॅलेक्सी 11 टीमचे कॅप्टन, चला बॅट्समन पाठवा प्लीज. त्रिमूर्ती 11 बॅटर पाठवा. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. हेमंत आणि आदित्य. 66 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला मॅच चालू करा, कारण आज फायनलची रात्र आहे. वेळेमध्ये आपल्याला स्पर्धा सुद्धा संपन्न करायची आहे. तर पहिलं ओव्हर घेऊन सूर्या येतोय. 66 रन्स टू विन. मोठं टार्गेट आहे. सूर्याचा पहिलाच बॉल फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. निर्धाव चेंडून सूर्यानं सुरुवात केली. पहिला डॉट बॉल. सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. 66चा पाठलाग जर 4 ओव्हर्स मध्ये करायचा म्हटला तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर्स मध्ये जवळजवळ 16.5च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. 16.50. सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार चौकार. फटका पाहायला मिळाला आदित्यच्या बॅट मधून. खरं तर क्रिकेटच्या परिभाषेमधील एक दुर्मिळ फटका संबोधला जातो. स्क्वेअर ड्राईव्ह फार कठीण आहे. फार कमी फलंदाज आहेत असे की ज्यांना मात्र हे स्ट्रोक्स खेळता येतात. आणि इकडे मात्र कट एज टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का आदित्यच्या स्वरूपामध्ये त्रिमूर्ती 11ला. चला गैलेक्सी टीम चा कैप्टन जर उपस्थित नसेल तर आम्ही ड्रॉ करतोय. चलो गैलेक्सी टीम आपका कैप्टन भेजिए तुरंत. गैलेक्सी टीम फिरोज सादिक आइए यहाँ पर. देखिए लॉर्ड से यहाँ पर उड़ा जा रहा है. तर सूर्याला मात्र पहिली सफलता मिळाली. फर्स्ट विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश येतोय. सूर्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट तडमनकडे सरकलाय. सिंगल मिळेल. एक धाव. सुरुवातीपासून आपण पाहिलं ना तर सलामीच्या जोडीनं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता पहिल्या इनिंग मध्ये, ज्यावेळेस इमो आणि हुसेन त्यानंतर इम्राननं येऊन सुद्धा 3 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान दिलं. चौकार षटकार जास्त बाउंड्रीज पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या उभी केली. थोडस कठीण आता मात्र थोडस टेन्शन आता मात्र त्रिमूर्ती 11 वर. स्लाइस झालाय. फास्ट आउटसाइड एज घेतली. बॉल थर्डमॅन कडे जात असताना आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड.
मोठे फटके जर आले नाही तर हा सामना मात्र पाठलाग करणं फार कठीण होऊ शकतं. लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 10 धावा, म्हणजेच काय तर येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये तब्बल 56 धावांची गरज आहे. 56 रिक्वायर्ड नाउ. 56 रनों की जरूरत है. चला यानंतर लकी ड्रॉ केलं जाणार, बाई उडवली जाणार आहे. दोन्ही सध्याच्या घडीला जो सामना सुरू आहे, त्रिमूर्ती 11 आणि फिरोज 11 या दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही ड्रॉ करतोय आणि गॅलेक्सी 11चा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही संबोधित करतोय. त्रिमूर्ती 11 आणि फिरोज 11 तुमचे 2 12th मॅन या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही बाय उडवतोय. त्यामुळं या विजेत्या संघाला बाय मिळणार की गॅलेक्सीला, या 2 टीम्स मध्ये ड्रॉ केला जातोय. स्ट्रोक चांगला यावेळेस, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगलच येईल. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये फिरोज 11चं. हुसेनचा हा चेंडू थोडासा टॉसअप झाला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 12 ऑन अ बोर्ड. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. हुसेन पहिल्यांदा आपण पाहिलं बॅटिंग करत असताना 28 धावांचं योगदान दिलं. इमोनं 21 धावा केल्या होत्या, इम्राननं 14 केल्या होत्या आणि तिघांनी मोठी धावसंख्या रचले. या दरम्यान आपण स्वागत करूया. खरं तर एक मोठं नाव ट्रॉम्बे चिताग्या म्हटलं तर या ट्रॉम्बे चिताग्याचे भाग्य विधाता, तुम्हा आमचे सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व, खरं तर आदरणीय दीपक महेश्वरी साहेबांचं इथं आगमन झालं. या तालींच्या गजरामध्ये आपण साहेबांचं इथं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा, त्या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ दीपकजी महेश्वरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम साहेब. हो, बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केला होता. सरळ डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का मात्र लागलाय. तो फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती 11ला हेमंतला मैदान सोडावं लागेल. दुसरी सफलता, त्यामुळे 66 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र चांगलाच घाम फुटलाय तो त्रिमूर्ती 11ला. चला 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 13 धावा यानंतर ड्रॉ केला जातोय. चला ड्रॉ केला जातो या ठिकाणी. 2 संघांमध्ये खरं तर विनिंग टीम मधून एकाला बाय किंवा गॅलेक्सी या दोघांमध्ये खरं तर ही बाय उडवली जाते आणि एका चिठ्ठीमध्ये लिहिलं आपण विनिंग टीम म्हणजे या जिंकणाऱ्या संघाला बाय दिली जाईल किंवा गॅलेक्सी, असं 2 नावं आपण लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि एक चिठ्ठी उचलली जाईल खरं तर ऑन कॅमेरा. सगळ्या प्रेक्षकांच्या समोर खरं तर ही चिठ्ठी उचलली जाईल. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर हा संघ कोणता लकी संघ असेल आणि पाहूया. विनिंग टीम. चला जिंकणारा संघ मात्र मेगा फायनलला जाईल.
थोडी संधी चांगली आली आता मात्र फिरोज 11ला. स्लाइस झालाय. वाडे फिल्डिंग चांगला स्टॉप त्या ठिकाणी शॉर्ट मॅनला. सुपर फिल्डिंग कमाल क्षेत्ररक्षण होतं. कारण इथून जर चेंडू निघाला असता तर सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. 4 रन्स वाचवल्या त्या ठिकाणी. सिंगल रन फारसं काही बिघडणार नाहीये फिरोज 11चं. कारण सध्याच्या घडीला बराचसा मागे पडलाय. टीमची टोटल आहे 18वर. तिसरं षटक सुरू आहे संजय यांचं. 66 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. त्यामुळे हे लक्ष आता मात्र थोडस अवघड होत असताना त्रिमूर्तीसाठी. द स्टम्प्स टॉप एज लागले आणि शॉट फाईन लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सुपर कॅच. एक चांगला अप्रतिम झेल टिपलाय. आणखीन एक धक्का लागलाय तो त्रिमूर्तीला. करंट जो मैच शुरू है उसमें से जो टीम जीतेगा वो सीधा फाइनल में जाएगा. ये ड्रॉ का रिजल्ट है और फिरोज 11 के पास ये मैच जीतने का सुनहरा मौका है. संजयकडे ॲक्युरसी चांगली आहे. चांगला रनअप आहे. रिदम आहे. प्रॉपर लाईन आणि लेंथवर वेग सुद्धा चांगला आहे गोलंदाजी मधून. आणि त्याच वेगावर मात्र तो बीट करतोय सध्याच्या घडीला फलंदाजांना. चला डॉल्फिन टीमचे कॅप्टन आणि गॅलेक्सी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. सरळ ड्राईव्ह केला. पी शेप मध्ये लॉंग ऑनला थोडंसं मिसफील्ड जरूर झालं परंतु एकच धाव मिळेल. तर डॉल्फिन टीमचे कॅप्टन अपन त्वरित या. डॉल्फिन टीम के कैप्टन अब टॉस के लिए आ जाइए. और गैलेक्सी, डॉल्फिन और गैलेक्सी दोनों टीम के कप्तान आपको आना है टॉस के लिए. तुरंत आ जाइए. संजयचा हा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट ए शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चाललाय सीमा पार षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं टोटल जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. सगळे षटकार मारावे लागतील. इकडे मात्र हा स्ट्रोक लॉंग ऑनला थांबवलाय. एकच जाव मिळेल आणि आता मात्र थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात या स्पर्धेमधल्या त्रिमूर्ती 11 संघ आता मात्र थोडासा पराभवाच्या छायेमध्ये. तर टॉस केला जातो दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये. गॅलेक्सी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गॅलेक्सी आणि डॉल्फिन या दोन संघादरम्यान. चला किरण मोहीर आपण कुठे असाल तर या. तर पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाली. ती नासिरला विकेट मिळवली आणि आता मात्र गडद पराभवाच्या छायेमध्ये थोडासा आता विजयाच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलाय तो फिरोज 11 संघ. आणि या लढतीतील विजेता संघ सरळ मेगा फायनल मध्ये जाईल. वॉर्ड वाईज या स्पर्धेमधून आपण पाहतोय शेवटला 3 संघ राहिलेत ज्याच्यामधून आता मात्र
ड्रॉ झाला होता आणि त्या ड्रॉच्या आधारावर मात्र या लढतीतील विजेता संघ फायनल मध्ये जाणार आहे. इकडे 4 धाबा येतात. चौकारानं धावसंख्येमध्ये वाढ होईल जरूर, परंतु तरी सुद्धा पराभवाचं फक्त अंतर कमी होईल एवढंच ते काय. त्रिमूर्ती 11 गोलंदाजी आज मात्र साजेशी झाली नाही. सुरुवातीपासून हेमंतच्या षटकामध्ये 15 धाबा, त्यानंतर तुषारनं 13 दिल्या, त्यानंतर अयाननं 15 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये रियालनं तब्बल 20 धाबा मोजल्या होत्या. चारही गोलंदाजांना मात्र चांगले फटके पडले होते आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या उभी राहिली. आणि फिरोज 11 संघ सध्याच्या घडीला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. सुंदर असा ड्राईव्ह आहे, ऑन रोडचा फटका सरळ डॉंगॉनला हातामध्ये आणि इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. नासिर परतलाय. थँक्यू तेजे. तर अविनाशजी गरज साहेब, त्याचप्रमाणे नरेशजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. चला, फॉर्मॅलिटीज बाकी आहे या मॅच मधली आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी आतुर असेल तो फिरोज 11.